नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम वाई. गुड मॉर्निंग फ्रॉम वाई. आता मी वाईमध्ये अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्समध्ये परत एकदा तुमचं स्वागत. आणि आज आमचा प्लॅन आहे दिवस दुसरा. आज आमचा प्लॅन आहे, आम्ही वर जाणार आहे, महाबळेश्वर एक्सप्लोर करणार आहे, पाचगणी एक्सप्लोर करणार आहे, 2-3 जागा एक्सप्लोर करणार आहे. किती ब्लॉग्स होतात माहीत नाही आहे. आणि आज मग दुपारनंतर मग रिटर्न जर्नी. म्हणजे आज रात्री घरी पोहोचायचं कसल्या परिस्थितीत. बाहेर थंडी किती आहे माहीत नाही आहे. काही रूममध्ये आहे आम्ही. आता नाश्ता करणार खाली आणि सरळ वरती महाबळेश्वर. ठीक आहे, कनेक्ट राहा. अजून पुढे अजून खूप छान छान बघायला मिळणार आहे तुम्हाला. स्ट्रॉबेरीज खायला. स्ट्रॉबेरीज खायची बाबा. आणि घेऊन पण जायची. ऑर्डर आहे घरून. नाही, लास्ट टाइम आणलेलं काय बी घ्यायला नाही दिलं. पुढे घेऊया डायरेक्ट पुढे वसईलाच पोचलो आम्ही. अच्छा, पुढे वसई होतं. ओके, चला कनेक्ट राहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फायनली नाश्ता आलेला आहे. नाश्ता करूनच निघूया. हे बघा, इथे पोहे आलेले आहेत आणि इडली सांबार. मॅडम तर नेहमी इडली असतं. मला आवडतं यार इडली. नाश्ता करू आणि ऑन द वे घोडा फिरू. मंगल मूर्ती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थंडी आहे आज जास्त. आता आम्ही हॉटेलवरून निघालेलो आहे आणि आता आम्ही पोहोचणार. आज आमचा प्लॅन आहे प्रतापगड. आज आपल्याला प्रतापगड एक्सप्लोर करायचं आहे. मी पण पहिल्यांदाच चाललोय प्रतापगडला. आता बघू, आपल्या डेस्टिनेशन पासून, हॉटेल पासून ते प्रतापगडाचं अंतर आहे 56 किलोमीटर. आता मला इथे 1-1.5 तास दाखवतोय, कारण की 2 घाट आहेत. एक आपल्याला पाचगणीला चढायचा आहे, महाबळेश्वर क्रॉस करून तो महाबळेश्वर पोलादपूरवाला तो घाट आहे, आंबेआळी घाट, तो आपल्याला उतरायचा आहे. मग तिथून आपण प्रतापगडला पोहोचणार. आता बघू, रोड तर चांगला वाटतोय, पण 56 किलोमीटरला 1.5 तासाचं अंतर जरा मला असं वाटतं की पुढे रोड खराब असेल किंवा वळणावळणाची रस्ता असू शकतात. तर तुम्ही कनेक्ट राहा. बघू आता कसा आहे रोड पुढे. फायनली आपण पोहोचलोय पाचगणीला. पाचगणीच्या वर पोहोचल्यानंतर व्ह्यू बघा किती छान वाटतंय. जरा फॉगी झालंय वातावरण. मी कुठला गड जो आहे ना, हा प्रतापगड मी पहिल्यांदा एक्सप्लोर करतो. म्हणजे आपण गड किल्ले मोहीम आपण चालू केली. हा आपला पहिला गड आहे. तर या गडाविषयी संपूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न मी तुम्हाला करेन. तर कनेक्ट राहा. महाबळेश्वरला फायनली आपण पोचलेलो आहे. त्याच्यापुढे अजून 30 ते 35 किलोमीटर बाकी आहेत अजून प्रतापगड पोचण्यासाठी. तर तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला प्रतापगडाकडे यायचं असेल मुंबईवरून, तर तुम्ही 2 रस्त्यावरून येऊ शकता. एक महाबळेश्वर सातारा करून येऊ शकता, किंवा कोकण गोवा रोडनी तुम्ही पोलादपूर करून येऊ शकता. ठीक आहे. आता आपण सातारा जिल्ह्यात उत्तरेकडे जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या पश्चिमेस 8 मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि कनेश्वर या 2 गावामधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंबावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासात प्रवासात करावा लागतो फक्त प्रतापगडला पोहोचण्यासाठी. ठीक आहे. आता हा आपण घाट उतरल्यानंतर आपण घाटाच्या मध्येच तुम्हाला प्रतापगडची कमान लागेल. येताना घेते. चला. आत्ताच आम्ही कमान पास केलेली आहे. तुम्हाला कमान दिसलीच असेल. आता रोड तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावर प्रतापगड आहे. आता प्रतापगड रोड कसा आहे मला माहिती नाही. आता तो चांगला तर दिसतोय, पण पुढे बघू कसा आहे रोड. आता प्रतापगडाविषयी सांगायचं म्हणजे प्रतापगडाची उंची जी आहे हे 3556 फूट आहे. आणि गिरिदुर्गाचा जो प्रकार आहे बांधणीचा,
तो गिरिदुर्गचा प्रकार आहे ॲक्च्युली. आणि हा आंबेवाडी घाटच्या मध्येच प्रतापगडाला जायला लेफ्ट लागतो आपल्याला, बरोबर आहे. आता रोड कसा आहे पुढे काय माहिती नाही आहे. प्रतापगडाविषयी सांगायचं म्हटलं तर आपल्याला तिकडे शिवलिंग बघायला भेटेल. परत हंबीरराव मोहितेंची तलवार आहे, दिंडी दरवाजा आहे, रेडका बुरुज आहे, सूर्य बुरुज आहे, परत झेंडा बुरुज. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे झेंडा बुरुज आपल्याला एक्सप्लोर करायचा आहे. आता रोड हळूहळू खराब होत चाललेला आहे असं मला वाटतं आहे. चढण आणि रोड खराब. आता बघू, हळूहळू जावं लागेल कारण की सामान पण खूप लोड आहे आणि पिलियन पण आहे. फायनली आपण प्रतापगडाच्या पायरीपर्यंत पोहोचलेलो आहोत. एक्साइटमेंट खूप हळूहळू वाढत चालली, खूप वाढली एक्साइटमेंट, कारण की कधी पहिल्यांदा कुठल्या तरी गडाकडे आणि गडाच्या पायथ्याशी मी पोचलो आहे म्हणजे प्रॉपर एक्सप्लोर करण्यासाठी. आता बघू, श्रावणीला पण खूप एक्साइटमेंट झालेली आहे. आता बघू काय होतं आहे. पार्किंगला जागा शोधू पहिली आपण. पार्किंगला जागा मिळते का बघू. चला. काय नाव शाळेचं? कुठून आले तुम्ही? ओगलेवाडी. अच्छा, कितवीत आहात? 8वी. चाचणी परीक्षा झाल्या का? नाही. अच्छा, ठीक आहे, चालेल. हाय करा. शोधलं का? भेटलं का चॅनल? ठीक आहे, चला. लेट्स गो. चला. कार्डिओ 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 कार्डिओ. हळूहळू जाणार. नो प्रॉब्लेम. आपल्याला काय घाई नाही आहे, आपल्याकडे फुल डे आहे. हळूहळू जाणार. हो म्हणजे एवढं पण हळू. हो. किती पायऱ्या आपल्याला काय माहिती नाही आहे ॲक्च्युली. आता आपण पायऱ्या चढतो आहे. आता एक किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्हाला, किल्ला हा इसवी सन 1656 मध्ये हा बांधण्यात आलेला आहे महाराजांच्या देखरेखीखाली. आणि याच्या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या जेव्हा अफजल खानाचा वध केला ज्या ठिकाणी, जे प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले आणि प्रतापगड हा त्या किल्ल्याच्या बाजूस असलेल्या कोंढाण्यावरून उद्घाटन केले गेले. आणि विशेषतः म्हणजे प्रतापगड हा किल्ल्याच्या वरील भागात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या खालील भागात अफजल खानाचं समाधीस्थळ आहे. आता ते पर्यटकांसाठी ठेवलेलं आहे, पण आता आपल्याला प्रॉपर ते दिसणार नाही. किल्ल्याचं बांधकाम बघा, किती वर्ष पुराणं बांधकाम आहे, तसंच आहे. आता आपण ज्या दरवाजातून आतमध्ये आलेलो, मी बांधकामबद्दल सांगितलं, त्याला बोलतात महादरवाजा. तिथून आतमध्ये आल्यानंतर बघा किती छानपैकी तोफ ठेवलेली आहे. आणि इथून आता पुढे आपण समोर आहे झेंडा बुरुज. तिथं पण न जाता पहिलं वर जाऊन येणार, मग नंतर मग खाली येताना झेंडा बुरुज एक्सप्लोर. तिथे आपण नंतर जाऊया. येताना चढायचंच वरती. दमली की काय? काय बोलते? सरळ आहे ना हे, जरा नॉर्मल पायऱ्या आहेत. हे बघा इथे काय लिहिले. नकाशा दिलाय ना, केदार बुरुज, कुठे कुठे काय काय बुरुज आणि तटबंदी आहे. आता या ज्या आपल्याला चोर पायऱ्या दिसतात ते सरळ वर जरा बाले किल्ल्याकडे जातात. म्हणजे वरती जो किल्ला आहे त्याला बोलतात बाले किल्ला आणि खालचा जो किल्ला आहे त्याला बोलतात माची, म्हणजे लोअर फोर्ट बोलतात आपण त्याला. आणि बाले किल्ला सर्वात प्रतापगडातला मुख्य किल्ला आहे. धोरणात्मक दृष्ट्या टेकडीच्या सर्वोत्तम बिंदूवर असलेले आहे. हे आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करण्यासाठी किंवा एक स्पष्ट सोयीचे ठिकाण म्हणून प्रदान केले होते. केस बघा, हेल्मेटमुळे केसांचे हाल झालेत. श्रावणी गेली वर, खूप दमली आहे ती. आता बघू अजून किती पायऱ्या आहेत. तुम्हाला हे जे तलाव दिसतंय
ते मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला याच्या भागातच आहे ते, आणि त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चारी बाजूला भक्कम तटबंदी आणि बुरुज बांधले होते. आणि या प्रतापगडाची विभागणी 3 भागामध्ये आहे. एक बालेकिल्ला, मुख्य किल्ला आणि माची, या 3 भागामध्ये विभागलेले आहे. भवानी माता मंदिराकडे आता आपण जातोय. भवानी माता मंदिर हे बघा, मुंबईची लोक श्री भवानी माता मंदिर. शाळेची सहल आलेली आहे इकडे. दिसेल तुम्हाला. किल्ले मोहीम आपली चालू झालेली आहे आणि भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आलो आपण, पण तिथे दरवाजापर्यंतच आपण शूट केलं आहे. सहल गर्दी गडबड खूप आहे इकडे, कारण की मुलं आली, मुलांची सहल आली इकडे. अरे आम्ही पण लहानपणी असताना किल्ले बिल्ले आमची सहल जायची, ठीक आहे. मुलांची सहल आली इकडे. आणि आतमध्ये मला कॅमेरा म्हणजे देवीच्या जेव्हा मी समोर गेलो तेव्हा मला कॅमेरा शूट करून दिला नाही आहे. आतला तुम्हाला प्रिमासेस दाखवतो. भवानी मातेचं मंदिर आहे हे. मंदिराची मागची बाजू आहे, तुम्हाला दिसेल. आतमध्ये काय आहे बघूया. एक्झिबिशन आहे इकडे. हे बघा, म्हणजे हस्तकला, जे हाताने जे बनवलेले प्रोडक्ट असतात ते. वर्सेस जे हस्तकलाच्या बाहेर एक हे बनवलं त्यांनी, शिवकालीन खेडेगाव ट्रॅडिशनल विलेज हस्तकला केंद्र प्रतापगड. आणि इथे तुम्हाला त्यांची हे प्रतापगडाचे तिचे डोंगरांच्या रांगा ज्या असतात त्याप्रमाणे त्याला रस्ता कसा होता, युद्ध, ते युद्ध अगोदरचा जुना जो होतं ना, वाईच्या तळाकडे. हां, वाईच्या तळा, कोयना नदीने आता आपण जे आलो ना, हां, पण ती कोयना नदी जी आता आपण आलो नाही ती सुकली आहे पूर्ण आता, ठीक आहे. युद्ध चालू असतो प्रत्येक तुम्हाला तिथे होतं ना अफजल खानाची फौज. अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी खाणं, हे का ते दिसेल बघा तुम्हाला इथे. हे बघा, अफजल खानाची फौज आहे पायथा. वाईच्या इथून खान आला. वाईच्या इथून असा खान आला, इथून असा आला. हे ॲरो दिसतोय तुम्हाला, खानाचा मार्ग. मग इथून हा वरती चढून खानाने इथे तळ ठोकलेला आणि आपले गडावर होते सगळे सैन्य. हा तो ग्रीन कलरचा दिसतो तुम्हाला, ग्रीन लाईन, ती ग्रीन तो रस्ता आहे, पायवाट आहे ती. हनुमानाचं टेम्पल आहे इकडे छोटंसं. आणि पुढे आहे एक दरवाजा आला आहे, बालेकिल्ला दरवाजा. पुढेवरती आहे केदारेश्वर मंदिर. हे बघा, बालेकिल्ला दरवाजा दाखवतो तुम्हाला. बालेकिल्ला दरवाजा आहे. इथून थोडंसं पुढे चालत जाऊन एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. श्रावणी दमली आहे, म्हटलं चढ, काय घाई नाही आहे. चढणं हे खूप महत्त्वाचं आहे. आरामात चढ, डोंट वरी. काय घाई नाही बोललो तिला मी. असं वाटायला नको आहे, एवढ्यासाठी राहून गेलं. परत आपण ते करणार नाही करणार आयुष्यामध्ये माहिती नाही. परत येईल नाही येईल, कधी येईल ते माहित नाही. आयुष्यामध्ये आता पहिल्यांदा आली आहे, नंतर येईल की नाही माहित नाही ना.
पहिला गड माझ्या लाईफचा आणि मी जर कंप्लीट नाही केला तर मला स्वतःला खूप आता आम्ही जे किल्ले मोहीम चालू करणार आहे ना त्याच्यात गॅरंटी नाही की ही असेल किंवा नसेल. तर हिला वेळ असेल तर येईल, तब्येतीवर डिपेंड आहे. जर ही असेल तर ठीक आहे, नाही तर आमचे फ्रेंड्स मित्राबरोबर जाणार आहेत. हाच आमचा पहिला गड आहे आणि पहिल्याच गडमध्ये माझी पहिल्याच गडमध्ये हिचा नंबर लागलेला आहे. ॲक्च्युली काल पिरियड आले मला रायडिंगच्या ड्युरिंग, त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम झाला आणि मेडिकल इश्यूमुळे मला आफ्टर 2 months आलेत. त्याच्यामध्ये मी आजच्या सेकंड दिवशी पण मी प्रयत्न करते माझ्यातर्फे 100% देण्याचा. भले मी रेस्ट करते थोड्या वेळाने. मी ॲप्रिशिएट करतो तिला. असं नको वाटायला की अरे यार इथे आलो आणि वरती गेलो नाही, असं खूप. म्हणून मी तिला काय बोललो की तुला जेवढं जमेल ना तेवढं चढ, रेस्ट कर, नाही तर तू इथं बस, मी वर जाऊन येतो. काय घाई नाही. नंतरचे पॉईंट्स मी पूर्ण बसून राहणार आहे हा गड गेल्यावरती. बघू चला. हे बघा गडावर पोहोचल्याची खुशी बघा. येस वी डिड इट. असं उंच नव्हतं ॲक्च्युली, आरामात चाललो आहे आम्ही. बघा किती छान सुंदर फुलांची झाडे लावून सुशोभीकरण केलेलं आहे. सगळीकडे वृक्ष लागवड केलेली आहे या लोकांनी खूप छान प्रकारे. आणि आता आपण हळूहळू वर पोचलो आहे आणि आता आपण पोचलो आहे महाराजांच्या स्मारकाकडे. ते बघा स्मारक तुम्हाला दिसेल किती छान. हे बघा किती सुंदर वाटतंय, किती अट्रॅक्टिव्ह पण वाटतंय. त्याच्या बॉडीमध्ये एक प्रकारचा हुरूपच आलेला आहे. बघा जवळून बघूया आपण. अप्रतिम वाटतंय, अप्रतिम, सुपर. हे बघा इथे मुलं जमली आहेत. मुलांना तुमच्या शाळेचं नाव काय? श्रमजीवी महात्मा फुले. ओके, वेगवेगळ्या शाळेतून आलेत. सहल आली तुमची इकडे? ते क्लासेस मधून आले. ओके. आपल्या चॅनलचं नाव काय? ओके. प्रतापगड आवडला का? प्रतापगड का बघायचं बाकी आहे? छत्रपती शिवाजी महाराज की. ब्लॉग येणार 3 दिवसानंतर. चला धन्यवाद. वरती आल्यावर इथून तू फ्रेश झाली रे. महाराजांकडे येणार आणि फ्रेश नाही होणार असं कोणत्या मराठी माणसाच्या अंगात रक्त आहे का अजूनपर्यंत? चल. इथे वरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा 5 मीटर उंचीचा भव्य अश्वरूढ पुतळा असा उभारण्यात आला आहे. खूप सुंदर पुतळा आहे आणि त्यांचे अनावरण 1957 रोजी नोव्हेंबरच्या महिन्यात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने येथे एक प्रशस्त सभागृह पण उभारले आहे. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफजलखानाच्या बुरुजाच्या आग्नेय साईडला अफजलखानाची कबर आहे. पण तिथे जायला बंदी केलेली आहे, प्रवेश बंद केलेला आहे, त्यामुळे ते आपण शूट नाही करू शकतो. तोफ बघा, सुंदर सुंदर तोफा या लोकांनी गडावर आणून ठेवलेल्या होत्या. आणि ही किती सुंदर तोफ आहे बघा, किती सुंदर तोफा होत्या. आणि यात अजूनही या तोफाची कंडिशन 1 नंबर आहे. आता आपण चाललो यशवंत बुरुजाकडे. काम चालू आहे ॲक्च्युली गडावरती. करतात आहे थोडं हळूहळू मेंटेन. गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे आपल्या. पायऱ्या उंच आहे, पायऱ्या खूप उंच आहे. शपथ सांभाळ. आरामात. मी 1 महिना आता कार्डिओ ना करणार आहे. 1 महिना नो वॉक. महाराजांनी माझा 1 महिन्याचा वॉक करून घेतलेला आहे. आता तू बाळा आराम कर 1 महिना. हो माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. बघा व्ह्यू बघा. यशवंत बुरुज 1 नंबर. कसे लोक येत होते त्यावेळेस गड चढून. हो
तिथं आमच्या एका टायमालाच ती बघ ती वाट आहे गडाकर याची. किती सुंदर दृश्य वाटतंय बघा. ही पायवाट आहे, थोडं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे असं मला वाटतंय, कारण की काम केलंय काहीतरी या लोकांनी. आता हा किल्ला समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर आहे, ठीक आहे. आणि बहुतेक त्यामध्ये खूप साऱ्या इमारती अजून पण उभ्या आहेत. की खालचा किल्ला सरासरी 320 लांबी आणि 110 मीटर रुंद आहे. हा किल्ला दक्षिण पूर्व भागात आहे, ज्याची निर्मिती 10 ते 20 मीटर उंच टावर आणि बुर्जाद्वारे केली आहे. त्याच्यामुळे हे जे बांधकाम, हे बघा, हा जो दिसते तुम्हाला ना, इथून बरोबर ती पायवाट दिसते. ही बघा, ही पायवाट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून गडकिल्ल्यांना भेट देत राहा, कारण की आपला इतिहास आपल्याला जोपासला पाहिजे. किती सुंदर आहे बघा, किती छान वाटतं. किती वर्षानंतर ह्या लोकांनी, किती वर्षानंतर पण अजून एकदम मेंटेन आहे आपलं. इंग्रजांच्या आधीपासून महाराजांनी जेवढं केलंय ना काम, ते ना म्हणजे त्याच्यासाठी काही शब्द नाही आहेत. महाराजांनी जे काय काम केलंय ना आपल्या, म्हणजे आत्ताची जे एकदम 40च्या वर्षाच्या आधीच्या बिल्डिंगी कोसळल्या जातात. बांधकाम बघा, आणि हे महाराजांच्या टायमाचे भक्कम बांधकाम बघा, अजून हलत नाहीये. हलत नाहीये हे बघा, फक्त हलू शकत नाही. जुनी पायवाट होती, अजून थोडे त्या लोकांनी मला वाटतं ते कॉन्क्रीट टाकून ना जरा व्यवस्थित केली आहे ती पायवाट. हा, ठीक आहे. पण त्याचं जे बाजूचे जे तटबंध आहे ते पूर्वीच आहे. अजून काय मग थोडंसं सिमेंट वगैरे लावून त्या लोकांनी मेंटेन केलेलं आहे, बाकी काय नाही. पण अजून मेंटेनन्सचं काम चालू आहे. झाडं वगैरे नुसतं लावली आहे त्या लोकांनी, सुशोभित केलेलं आहे. आता आमचा चॅनल हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे, फक्त व्ह्यूज वाढतात ते पण सबस्क्राईब नाही करत आहे. व्ह्यूज तरी कुठे येतात? व्ह्यूज यायला पाहिजे तेवढे व्ह्यूज येतच. सुरुवात आहे ना, सुरुवात आहे. बघू, लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्णपणे बघा. प्रतापगड अजून दुसरा एक बुरुज आहे, मेन बुरुज आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. चला, कनेक्ट राहा. लस्सी ताक आहे ना, ताक. सॉलिड भूक लागलेली आहे. भूक नाही, डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे. डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे. माझे बनते स्ट्रॉबेरी लस्सी. मलाई आले वरती लोणी. इथे माझी बनती आहे स्ट्रॉबेरी लस्सी. स्ट्रॉबेरी लस्सी घेतली ह्यांनी. कसं आहे बघा, एक नंबर. बाबूची फेवरेट आहे स्ट्रॉबेरी. बाबू बघ, बाबू बघ, बाबा तुला नाही देणार आहेत स्ट्रॉबेरी लस्सी, स्वतः पितात. एक नंबर बाबू, एक नंबर आहे. हा, आणि मागचा व्ह्यू बघा. इथे आलो आपण यशवंत बुरुज दुहेरी तटबंध महाराजांचं स्मारक होतं इथे. झालं हे बाले किल्ला, हे केदारेश्वर टेम्पल केलं, भवानी मंदिर केलं. हा, नाही गेलो ना आपण, की तेच होतं. अच्छा, भवानी मंदिर केलं, तलाव बघितलं आपण. इथे आलो आणि आता पण हे तलाव लेक आहे वाटतं. हा, हे तलाव लेक आहे. तलाव लेकला तिथे होतं ना, तलाव लेक खाली मी शूट केलं. हे ते नाही, आता हे बघ तलाव लेक हे आपण आता इथे आलो, इथे चाललोय आपण. हा, इथे झेंडा बुरुज, रामपट, फांजी, रामपट. हा, कळलं का? आणि हे फ्लॅग बास्टिंग. चल, झेंडा बुरुज. कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे महाराजांचे किल्ले मेंटेन ठेवायची मोहीम चालू झालेली आहे. खूप चांगलं काम करतात, खूप चांगलं, खूप छान. किल्ले दुरुस्ती जवळजवळ आपले सर्व किल्ले कव्हर करायला 6 ते 7 महिने लागतील. वर्षभर लागेल बहुतेक. पहिले त्या महाराजांनी 27 ते 28 किल्ले दिले होते, ते पहिला करायचे. मोस्टली सगळे किल्ले पुण्यामध्येच आहेत, मोस्टली जास्त किल्ले. मग कोल्हापूर, रत्नागिरी हे सगळं करूया. ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी किल्ले एक्सप्लोर करू आपण. हे बघा, काम चालू आहे किल्ले दुरुस्तीचं.
श्रावणी चढ. वरती चढायचं आपल्याला. पायऱ्या ज्या उंच आहेत आणि थोडीशी गर्दी आहे. चला. चढली बायको, चढली माझी. मीच मागे राहिलोय. पायऱ्या खूप उंच उंच आहेत बाई. पायऱ्या उंच उंच आहेत ना. हाईट जास्त आहे. आपण झेंडा बरोबर आलेलो आहेत. हे बघा झेंडा दिसतोय झेंडा. उतर ग. पायऱ्या खूप उंच पायऱ्या आहेत. उतरताना खूप त्रास आहे. हे बघा तुम्हाला दिसते. बघा ती किती हळूहळू उतरते. आपण उतरल्यानंतर शूट करू. नंतर फायनली आम्ही गड खाली उतरलो आहे. गड खाली उतरलोय आणि जवळ आम्हाला एक तास झाला. दीड तास लागला आम्हाला पूर्ण पॉइंट कव्हर करायला. महाबळेश्वरून जेव्हा मी तिथे आमच्या जे हॉटेल होतं तिथून हा किल्ला होता जवळजवळ 56 किलोमीटर. 56 किलोमीटरमध्ये 2 घाट क्रॉस केले आम्ही. एक महाबळेश्वरला खाट दुसरा क्रॉस केल्यानंतर पोलादपूरहून वरती चढतात तो एक घाट क्रॉस केला. त्यामुळे आम्हाला वेळ लागला आणि रस्ते पण खूप छोटे होते. आता किल्ला आम्ही एक्सप्लोर केला आहे. तुम्हाला तो किल्ला कसा वाटला ते तुम्ही आम्ही कमेंट करून सांगा. कारण की हा आमचा पहिलाच किल्ला. माझ्या लाईफमधला मी फर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर आहे. म्हणजे मी कधीच किल्ल्यावरती म्हणजे मी चढू शकेन की नाही हे मला वाटलं नव्हतं. पण मी हा किल्ला कवर केला. मला त्याचा खूप अभिमान आहे की मी महाराजांचा पहिला किल्ला हा पूर्णपणे एंडपर्यंत मी चढली आहे. ह्याच्या पुढचे पण मी करणार आहे तुमच्यासोबत. अच्छा. आता कसं आहे आपला जो इतिहास आहे आपल्याला माहिती आहे. आपल्या मुलांना माहिती नाही आहे. तर सर्वांनी आवर्जून आपल्या लहान लहान मुलांना घेऊन या या किल्ल्यावर दाखवायला घेऊन या. कारण की आपला इतिहास लहान मुलांना आताच्या पिढीला माहिती नाही ना. तो समजण्यासाठी त्यांना किल्ले दाखवणं खूप गरजेचं आहे. महाराज कोण होते, फक्त गेम्स खेळणे तेच माहिती आहे बस. तो महाराज कोण होते, महाराजांची हिस्ट्री काय आहे, संभाजी महाराजांची हिस्ट्री काय आहे, त्यांचे सगळे किल्लेदार, त्यांचे सगळे मावळे, हे सगळ्या गोष्टी सगळ्यात लहान मुलांना माहिती नाहीये. ते दाखवण्यासाठी ते सांगण्यासाठी त्यांना किल्ले दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला आधी त्या सगळ्याची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः जावा अगोदर. नंतर घरात बसून बघू नका फक्त टीव्हीला. पण आमचा व्हिडिओ नक्की बघा. आमचा व्हिडिओ नक्की बघा पण घरात बसून. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतोय. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.